नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलीही जनरल रीडिंग किंवा भविष्यवाणी नाहीये, तर हे रमलशास्त्रावर आधारित एक कर्मा रीडिंग आहे. म्हणजे आपण याला कर्म वाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठलीही भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर तुमच्या अवेअरनेससाठी आणि मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ आहे. नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रिडिक्शन ऐकून पुढे काय होणार आहे हे ऐकून आपल्या आयुष्यात खरं तर काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आजच्या या रीडिंगमध्ये आपण आपलं कर्म समजून घेऊ. आपल्या आयुष्यात आत्ता ज्या काही घटना घडतायत, ज्या काही गोष्टी आत्ता घडतायत, त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे ते आपण समजून घेऊ. अवेअरनेस आणि जाणीव हीच बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती. ती परिस्थिती, तो अनुभव जोपर्यंत तुम्ही नीट समजून घेत नाही, तोपर्यंत ती परिस्थिती पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येतच राहते. यालाच कर्माचं चक्र किंवा कार्मिक लूप, कार्मिक सायकल असं म्हटलं जातं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये, या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची या महिन्यातली ओव्हरऑल एनर्जी कशी आहे, तुमचे भूतकाळातील म्हणजेच पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत, तुमची करंट सिच्युएशन कशी आहे, कुठलं कर्म सध्या ऍक्टिव्हेट आहे, यामुळे कोणकोणते अनुभव तुम्हाला बघायला मिळू शकतात, कुठले कुठले एक्सपिरियन्स तुम्हाला येतील, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे. आपलं कर्म एकदा आपल्याला समजलं, आपल्या कर्माची जाणीव एकदा आपल्याला झाली, की मग ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. आणि आपले कर्म डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली, की ऑटोमॅटिकलीच आपण आपल्या डेस्टिनीशी अलाइन होतो. आणि मग आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने पुढे पुढे सरकायला लागतो. तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असतं. हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारे उपाय वगैरे असलं अजिबातच नाहीये, परंतु लाईफ चेंजिंग मात्र नक्कीच आहे. हे मार्गदर्शन, हे गायडन्स जर तुम्ही नीट समजून व्यवस्थित फॉलो केलं, तर पुढच्या 6 ते 8 महिन्यात किंवा एका वर्षभरात तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. आत्ताचे तुम्ही म्हणजेच 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही, यात जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरू करूयात आजच्या या कर्म विश्लेषणाला. सुरुवातीला आपण बघूयात की धनु राशीसाठी फेब्रुवारीची एनर्जी कशी असणार आहे. फेब्रुवारी महिना हा धनु राशीसाठी अत्यंत रिलॅक्सिंग असेल, परंतु आतमध्ये मनाला प्रश्न विचारणारा असेल. बाहेरून सगळ्या गोष्टी तुम्हाला ठीक चाललंय असंच वाटतील, परंतु हे खरंच या गोष्टी मला समाधान देत आहेत का, असा प्रश्न सतत तुमच्या मनामध्ये येत राहील. हा महिना धनुराशीच्या ऑप्टिमिझमला चॅलेंज देणारा महिना नाहीये, परंतु तुम्हाला अधिक प्रामाणिक बनवणारा आहे. धनुराशीसाठी पास्ट पॅटर्न्स काय दाखवत आहेत, म्हणजे भूतकाळातले पॅटर्न्स कसे दिसत आहेत, तर इथे असं दिसून येते की अनेक काळ तुम्ही आनंदाचं सेलिब्रेशन करण्यातच घालवलंय. आपल्या आनंदाचं सेलिब्रेशन करण्याच्या नादात काही गोष्टींकडे लक्ष देणं तुमच्याकडनं अपेक्षित होतं, तुम्ही द्यायला हवं होतं, ते तुमच्याकडनं झालेलं नाहीये. हा पॅटर्न इथे आपल्याला असं दाखवतोय की आपला आनंद शोधताना, आपला आनंद सेलिब्रेट करताना मात्र काही गोष्टी दुर्लक्षित राहिलेल्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायची आता गरज आहे. तुमच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आणि करंट सिच्युएशनमध्ये कुठले कर्माचे पॅटर्न्स ऍक्टिव्हेट असलेले दिसत आहेत, तर इथे पैसा आणि स्टॅबिलिटी यांच्याशी संदर्भात असलेले कर्माचे पॅटर्न्स दिसत आहेत. पैसे, रिसोर्सेस आणि फ्युचर प्लॅनिंग याच्याबद्दलचे विचार तुमच्या मनात खूप वाढलेले असतील. आपले खर्च, आपले सेव्हिंग्ज आणि आपले इन्व्हेस्टमेंट याच्यातच तुमचं मन अडकलेलं असेल. हा आयुष्यातला फेज धनु राशीला आपल्या स्वप्नांसोबतच, आपल्या आनंदाच्या सेलिब्रेशन सोबतच जबाबदारीची ही जाणीव करून देणारा आहे. तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात तुम्हाला काय काय अनुभव येऊ शकतात, तर दैनंदिन जीवनात तुम्हाला काही अडथळे येतील. तुम्ही ज्या गोष्टी प्लॅन करून ठेवलेल्या असतील त्या उशिरा होतील. थोडक्यात डिलेज आणि ब्लॉक्स असे कर्माचे पॅटर्न्स इथे दिसून येत आहेत.
एखादा प्रवास तुम्ही जर प्लॅन केला असेल तर तो पुढे ढकलला जाईल. एखादं प्लॅनिंग तुम्ही कामाच्या संदर्भात केलं असेल, फॅमिली संदर्भात केलं असेल, तर ते पूर्ण होणार नाही, इनकम्प्लीट राहील. हे अडथळे तुम्हाला थांबवायला आलेले नाहीत, तर तुम्हाला तुमचं डिरेक्शन तपासण्यासाठी आलेले आहेत. त्या कामामधील तुमच्यावर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित सांभाळल्या आहेत की नाही, हे चेक करण्यासाठी आलेलं आहे. या सिच्युएशन मध्ये तुम्हाला रिॲक्ट कसं व्हायचंय, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तर अजिबात चिडचिड न करता ही सिच्युएशन, ही परिस्थिती मला काय शिकवतीये, असा प्रश्न स्वतःला विचारा. आपली कुठली एखादी जबाबदारी अपूर्ण तर नाही राहिली, हे चेक करा. अनेक वेळा होतं काय की आपण सतत जर आनंदी दिसत असलो ना, तर आपल्या सिरियसनेसवर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं की की आपण एखादी जबाबदारी या व्यक्तीला देतोय, पण खरंच ती व्यक्ती या कामाच्या संदर्भात सिरियस आहे ना, हे चेक करणं समोरच्याला महत्वाचं वाटतं. आणि त्याचमुळे ज्या कामाच्या वेळेला सिरियस व्हायची गरज आहे, तिथे तुमचा सिरियसनेस दाखवा. तुम्ही पण एक अतिशय जबाबदार व्यक्ती आहात, हे समोरच्याला दिसू द्या. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन काय आहे, तर स्वातंत्र्य म्हणजेच लिबर्टी आणि जबाबदारी हे एकमेकांचे शत्रू नाहीयेत. तुम्ही आनंद सेलिब्रेट जरूर करा, परंतु जबाबदारीही तितक्या सिरियसनेसने घ्या. आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळू नका किंवा त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य आणि जबाबदारी दोन्ही एकत्र स्वीकारता, तेव्हाच तुमचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होतं. हा फेब्रुवारी महिना तुम्हाला तुमच्या स्वतःकडे एका वेगळ्या अँगलनी बघायला लावणारा महिना आहे. आजचे हे मार्गदर्शन, आजचे हे गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन नीट फॉलो केलं ना, तर कर्माचे हे जुने पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील आणि कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आजचे हे कर्म विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.